महत्त्वाचा आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये 15 मार्च 2024ला एक शासनानं शासन निर्णय काढला सेवक संच निश्चितीच्या संदर्भातला आणि त्या शासन निर्णयामध्ये 9वीला 20 आणि 10वीला 20 विद्यार्थी जर असतील तरच त्या ठिकाणी 3 शिक्षक मान्य केले, अन्यथा तिथं शून्य शिक्षक मंजूर केले। यामध्ये 9वीला जरी 19 शिक्षक असतील आणि 10वीला 40 शिक्षक असतील तरी सुद्धा त्या शाळेमध्ये 9वी 10वीला 0 शिक्षक शासनाने मंजूर केले। आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 59 शाळांमध्ये 0 शिक्षक मंजूर झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 850 शाळांच्या मध्ये 0 शिक्षक मंजूर झालेले आहेत। याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यातील 59 शाळा या शासन निर्णयामुळे बंद होणार आहेत। त्या महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रापुढील समस्या व प्रश्न शासनाच्या स्तरावरून त्वरित सोडवण्यात यावे। आमचं जे वेटेज आहे याच्यामध्ये कुठल्या शिक्षकाला टप्पा अनुदान मिळालं, राहिलं, सेवक नेमले, हा दुय्यम भाग आहे आमचा। आमचा पहिला भाग हा विद्यार्थी आणि पालक यांचं हित आहे। आम्ही शिक्षण संस्था निर्माण करून त्या संस्थांची जागा घेऊन इमारती बांधून शिक्षक नेमून मुख्याध्यापक नेमून जे काम केलेलं आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी हित आणि पालक हित डोळ्यापुढे ठेवून केलेलं आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी 1954 नंतर द्विभाषिकचे मुख्यमंत्री झाल्यावर या महाराष्ट्रामध्ये शिक्षण मोफत केलं। त्यावेळेला 4 आण्याची फी प्राथमिक स्तरावर होती। त्यावेळेला मेहता नावाचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण मोफत कुठं देत नाहीत, मी देणार नाही, अर्थ खात्यातून करतो। तेव्हा चव्हाण साहेबांनी सांगितलं नंतर पार्लमेंटरी बोर्डामध्ये की मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, कारण या महाराष्ट्रातल्या वाडी वस्तीवरील शेतकरी कष्टकरी गरीब मागासवर्गीय भटके हा जो सगळा गरीब समाज आहे यांच्या मुलांना जर मोफत शिक्षण मला देता येत नसेल तर माझ्या मुख्यमंत्रीपदाचा उपयोग काय आहे। तेव्हा सबंध मंत्रिमंडळानं आणि पार्लमेंटरी बोर्डाने मेहतांना सांगितलं पाहिजे तुम्ही राजीनामा द्या पण शिक्षण मोफत होईल। त्यावेळेला महाराष्ट्रात शिक्षण मोफत झालं। त्याचे उलटे काटे फिरवण्याचं काम गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने केलेलं आहे।